रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचं नाव उद्या जाहीर करू अशी माहिती राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी दिली। तर माजी आमदार संतोष चौधरी, प्रसिद्ध उद्योजक श्रीराम पाटील, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यातला एक उमेदवार फायनल होईल असंही रोहिणी खडसे म्हणाले। त्यामुळे भाजपच्या रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी मिळते पाहणं महत्त्वाचं आहे। जे इच्छुक उमेदवार आहेत त्या प्रत्येक उमेदवाराबरोबर आदरणीय पवारसाहेब आणि आमचे प्रांत अध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी चर्चा केलेली आहे आणि उद्यापर्यंत उमेदवार कोण असेल हे जाहीर केला जाईल आणि सगळ्यांबरोबर पॉझिटिव्ह चर्चा आहे। दोन उमेदवारांच्या नावाची चर्चा आहे, कुठे काही संतोष चौधरींचं नाव नक्की झालंय असं काही आहे का? अजून आज कुणाचंही नाव जाहीर होणार नाहीये। उद्या जे आमचे 3 उमेदवार आहेत म्हणजे आदरणीय संतोषभाऊ चौधरी असतील, आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैयाचे पाटील असतील आणि त्याचबरोबर आदरणीय श्रीरामदादा पाटील असतील, या तिघं अजूनही चर्चा त्या सगळ्यांसोबत झालेली आहे। उद्या यातलं कोण उमेदवार असणार आहे हे पक्ष जाहीर करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।